मंडळी, अगदी बाळ असताना आपल्याला शब्दांचे अर्थ कळत नव्हते, वाक्यांचे अर्थ कळत नव्हते, का हे कविता आहे, याचं राईम काय आहे, हे सुद्धा कळत नसताना आपले आजी-आजोबा आणि आई-बाबा आपल्याला भरवताना किंवा आपल्याशी बोलताना हे बडबडगीत आपल्याला नेहमी ऐकवून दाखवायचे. आणि हे बडबडगीत म्हणजे लहानपणापासूनच आपल्या मनाशी, आपल्या डोक्यामध्ये ते कायमचं पक्कं झालेलं होतं. आठवतंय का हे बडबडगीत? चला, मग आज हेच बडबडगीत ऐकूयात. सो वेलकम टू द सीरीज ऑफ आमच्या बालपणीची बडबडगीते. ये ग गाई गोठ्यामध्ये, बाळाला दूध दे वाटीमध्ये, बाळाची वाटी मांजरसाठी, मांजर गेली रागान, तिला खाल्लं वाघानं, वाघ दादा गुरगुरतो, अस्वल मामी पोळ्या करते, एक पोळी करपली, दुधामध्ये वरपली, दूध झाले कडू, बाळाला आले रडू. आणि त्याच्याच पुढे कंटिन्यू करून जेव्हा आपल्याला अवयवांची सुद्धा ओळख नव्हती तेव्हा सुद्धा की नक्की हे बोट आहे, हे हात आहेत, तर ह्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून एक गमतीशीर छोटंसं एकाच वाक्याचं, एकाच लाईनचं एक बडबडगीत होतं. ते म्हणजे, इथे 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 नाच रे मोरा, बाळ घाली चारा, चारा खा, पाणी पी आणि भुरडून जा.